अधिकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते। ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना, सगळ्यांची, जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना। उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे। आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो, सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे। आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे, ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे। आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत। पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही। त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाचच्या अंगावर केसेस घेऊ नका, उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत। म्हणून हे सगळे जे आंदोलन चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिवाय शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत। आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत। मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे। मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार